नमस्कार. मी संजीवनी धांडे. तर तुम्हाला मी आज औषधी गुणधर्म असलेलं ओली हळद आणि ओल्या हळदीचे गुणधर्म, ओल्या हळदीचे उपयोग आणि त्याच्या रोपाचे पण उपयोग, घरात कुठे लावायचं रोप, कोणत्या दिशेला ठेवायचं, घरात ठेवल्याने काय होते, याची थोडेफार मी माहिती सांगणार आहे. तर तुम्ही सगळ्यांनी माझा व्हिडिओ पाहावा अशी मी इच्छा व्यक्त करते. आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण करावं अशी पण माझी इच्छा आहे. मी आताच 5-6 महिन्यापासून यूट्यूबवर ॲक्टिव्ह झाली आहे. तर एवढा काय मला परिचय नाही लोकांना, पण पाहतात, काही व्ह्यू येतात मला. तर मी आज तुम्हाला कच्च्या हळदीचे, ओल्या हळदीचे गुणधर्म आणि त्याचे उपयोग, त्याचे फायदे आणि वास्तुशास्त्रासाठी पण त्याचा कसा उपयोग होतो हे तुम्हाला मी सांगत आहे. तर अशा प्रकारे हे जे आहे हे असे हळदीचे कुंड असतात. ओली हळद आहे ही, जमिनीतून काढलेली, मागच्या वर्षी लावलेल्या माझ्या कुंडीतल्या याची ते हळद वेगळी. तर त्याला आता वातावरण बरोबर जर मिळालं तर त्याला असे कोंब येतात, हे असे कोंब येतात. आणि आपण जर हे जमिनीमध्ये किंवा कुंडीमध्ये जर लावलं तर याचं असं रोपटं तयार होते. बघा, माझ्याकडे असं रोपटं आहे. हे थोडं याला अडी लागली का आणि त्यामुळे याला थोडंसं त्याचे पानं खाल्लेली आहे. तर हे माझ्याकडे असे 4-5 रोपटे आहे. मागच्या वर्षी तर भरपूर होते, 10-15 रोपटे होते, 10-15 कुंड्यांमध्ये होते. मी यावेळेस जास्त लावलं नाही. तर अशा प्रकारे हे असे रुजतात, असे कोंब येतात. आणि मग आपण त्याला कुंडीमध्ये मातीत गाडलं का मग त्याचं असं रोप तयार होते. तर ह्या ओल्या हळदीचे एवढे उपयोग आहे की सर्दी, खोकला, जुनाट, पडसं, अस्थमा, ब्रँकायटिस यामध्ये या ओल्या हळदीचं आपण थोडंसं जर त्याला काप केला आणि तो चहामध्ये किंवा दुधामध्ये उकळून जर ते आपण त्याचं प्यालो सकाळ संध्याकाळी, तर आपल्या छातीतला कफ कमी होतो आणि खोकला, सर्दी वगैरे पूर्णपणे कमी होतात. तर हे ओल्या हळदीचं हे गुणधर्म आहे. त्याचप्रकारे सौंदर्य प्रसाधनामध्ये ही ओली हळद एवढी कामी येते. समजा आपण ही ओली हळद ठेचून टाकलं आणि त्याचा रस काढला आणि तो कोणत्याही क्रीममध्ये मिसळून जर आपण तो ओल्या हळदीचा रस जर आपण चेहऱ्याला लावला तर चेहरा एकदम ग्लो होतो. तर आपण सौंदर्य प्रसाधनासाठी पण याचा वापर करू शकतो आणि याचा उपयोग आपण आरोग्यासाठी पण करू शकतो. हातपाय दुखण्यासाठी आपण जिथं दुखत आहे त्या ठिकाणावर जर आपण याचा ओल्या हळदीचं ठेचून त्या रसाला कोमट करून जर आपण त्याचा लेप केला तर बरंचसं दुखणं आराम होतं, कमी होतं दुखणं. त्याचप्रकारे त्यानंतर याचे परत दुखण्यासाठी पण आहे, सर्दी खोकल्यासाठी आहे, सौंदर्य प्रसाधनासाठी आहे. असे विविध याचे आपण उपयोग करू शकतो. तर प्रत्येकाच्या घरामध्ये आपण ही ओली हळद ठेवायलाच पाहिजे, कच्ची हळद ठेवायलाच पाहिजे. आणि त्याचा कुंडीमध्ये योग्य वेळ आली का असे कोंब निघतात आणि ते आपण आपल्या घरामध्ये कुंडीमध्ये लावू शकतो. लावायलाच पाहिजे सगळ्यांनी. माझं तरी मत आहे की आपण ही ओली हळद प्रत्येकाने लावायला पाहिजे. घरी असली म्हणजे आपण पाहिजे तेव्हा, आपल्याला बाजारात ओली हळद काय जिथं पण तिथं मिळत नाही, तर त्यामुळे घरी असली तर आपण आपल्याला सर्दी खोकल्यामध्ये याचा कापून याचा काढा करून आपण तो पिऊ शकतो आणि त्याचे आपल्याला उपयोग होते. तर त्यानंतर जे रोपटं तयार होतात, या रोपट्याला पण फार छान दिसतं हे. बिलकुल केळीच्या पानासारखी किंवा कर्दळीच्या पानासारखी पानं असतात याची. आता याला आतमध्ये एक हळद पकडत असेल, आतमध्ये कुंडीमध्ये लावला आहे तर ते मी 2 दरवाजामध्ये, बाहेरच्या दरवाजामध्ये दोन बाजूने 2 ठेवलेले आहे. आणि एक माझा त्या अंगणामध्ये आहे मोठा डबा आणि एक मी रोपटं माझ्या याच्यावर ठेवलेलं आहे, पायऱ्यांवर, शिडीवर ठेवलं आहे. तर त्यामुळे मला याचा बराच अनुभव आला आहे की ही जी रोपटं आहे
ते सकारात्मक ऊर्जा घरामध्ये येण्यासाठी फार मदत करतं. आपल्याला याच्यामुळे प्रसन्न पण वाटते. म्हणजे घराच्या रोपट्याकडे पाहून बऱ्याचशा म्हणजे काय म्हणून त्याला नकारात्मकता आपली दूर होते आणि बऱ्याच आनंदी होतं मन. आणि आपल्याला असं आहे वाटतं की चला आपल्या घरामध्ये रोपटं आहे तर आपलं सगळं चांगलंच होणार आहे, असं आपल्याला फिलिंग पण आतून येते. आणि त्यानंतर वाढल्या हळदीची तर आपले गुणधर्म माहीतच आहे. त्यानंतर जे हळकुंड असतात ते आपण भाजीमध्ये रोज टाकतो, लोणच्यामध्ये, चटणीमध्ये. म्हणजे हळदीशिवाय आपला स्वयंपाकच होत नाही. किचनमधलं महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळद. तर अशा प्रकारे आपल्याकडे जी हळकुंड विकायला येतात त्याच्यावर ते प्रक्रिया करून असते. त्याला कुडून वगैरे टाकतात, त्या उकळल्यानंतर मग ते हळकुंड बारीक आकाराचे होतात आणि त्यानंतर मग ते विकल्या जातात. त्याला किंवा त्याची पावडर करून विकल्या जातात. आणि त्या पण हळदीचे बरेचसे उपयोग आहे. आपण चवीसाठी, रंग येण्यासाठी तर स्वयंपाकखोलीमध्ये रोज वापरतोच. परंतु ती हळद, कोरडी हळद पण आपण सौदामध्ये टाकून जर आपण त्याला चाटण केलं तर आपल्याला बऱ्याचशा प्रमाणामध्ये सर्दी खोकल्यामध्ये आपल्याला आराम मिळतो. त्याचप्रकारे त्या भाजलेले जे हळकुंड असतात किंवा शिजवलेलं हळकुंड, पक्क केलेलं हळद जी असते त्या हळकुंडाला जर आपण विस्तवावर ठेवून गॅसवर ठेवून जर भाजून टाकलं आणि त्याची जर पावडर केली, बुकटी केली आणि ती सुद्धा सहदातून चाटण घेतलं त्याचं, तरी पण आपल्याला सर्दी खोकल्यामध्ये बराचसा आराम मिळतो. तर ही बहुगुणी हळद जी आहे ती ही प्रत्येकाच्या घरामध्ये असतेच असते. पावडर तर असतेच असते, परंतु हे जे रोपं आहे, हे कोंब आलेले म्हणा, ही हळद किंवा कच्ची हळद हे बऱ्याच जणांकडे नसते. तर मी हे विकत एकदा आणले होते हळकुंड, कच्ची हळद विकत आणली होती माझ्या मुलासाठी की त्याला सर्दी आणि पडशापासून आराम मिळावा, खोकला झाला होता खूप. तर त्याला आराम मिळावा म्हणून मी त्याला कच्च्या हळदीला ठेचून त्याचं काढा करून माझ्या मुलाला दुधामध्ये टाकून मी द्यायची. त्याला बरंच आराम झालं. आणि त्यानंतर मी ज्या उरलेल्या गाठी होत्या त्या कुंड्यांमध्ये लावल्या. त्यामुळे आता ते दरवर्षीच असं रोप तयार होतात, खाली हळकुंड तयार होते. मग जानेवारी, फरवरी, मार्च महिना आला की मग त्याला हळकुंड हे काढून टाकायचं रोपटं आणि हळकुंड बाहेर काढायचे. आणि मग आपल्याला ज्या ज्या ठिकाणी उपयोग पाहिजे आहे त्या त्या ठिकाणी आपण त्या हळकुंडाचा, ओल्या हळदीचा वापर करू शकतो. तर आणि मग काही मी ठेवले होते, काही मला व्हिडिओ तयार करायचा होता, तर मी सर्व काही हळकुंड म्हणजे रुजवले नव्हते. तर हे असे हळकुंड आता ठेवून दिले होते. मला वाटलं आता हे राहील बा, परंतु त्याला कोंब आलेले आहे. तर मी म्हटलं चला आता आपल्याला व्हिडिओ बनवायचाच होता, तर व्हिडिओ बनवून घ्यावा म्हणून हा व्हिडिओ बनवून राहिली मी. तर आवडला असेल तर तुम्ही नक्कीच याला, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. संजीव धांडे लाईफस्टाईल नावाचं माझं यूट्यूब चॅनल आहे. तर तुम्ही याला, मी चंद्रपूर जिल्ह्यात महाराष्ट्रामध्ये राहते, तर तुम्ही याला हे करू शकता, सबस्क्राईब करू शकता. करा तुम्ही. माझी विनंती आहे की माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करावं आणि शेअर पण करावं. थोडीफार माहिती मी आता सांगण्याचा प्रयत्न केला. तर सगळ्यात जास्त याचा उपयोग होतो आपल्या किचनमध्ये, स्वयंपाक खोलीमध्ये, आपल्या जेवणामध्ये. तर त्याचप्रकारे सौंदर्य प्रसाधनातल्या प्रत्येक क्रीममध्ये म्हणा किंवा विको टर्मरिक नावाचं जी क्रीम आहे त्या क्रीममध्ये जास्तीत जास्त हळद वापरली जाते. तर बेटाडाईन नावाचं जे लिक्विड आहे, ऑपरेशन केल्यानंतर किंवा जखमांवर लावलं जाते, त्या बेटाडाईन लिक्विडमध्ये आणि बेटाडाईन ऑइंटमेंटमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये हळद वापरली जाते. पहिलीच्या काळामध्ये काही दुखणं झालं, मुलांना काही लागलं, खरचटलं, पडलं झडलं आणि खरचटलं, रक्त लागलं, तर आमची आई किंवा आजी, याच्या पहिले सगळे जुने लोक होते ते त्या जखमेवर हळद दाबून द्यायचे. म्हणजे त्यामुळे काय व्हायचं की जे रक्तप्रवाह तो थांबून जायचा. आणि त्या हळदीमुळे जखम अँटीसेप्टिक असल्यामुळे, हळद ही खूपच अँटीसेप्टिक आहे, त्यामुळे जखम पिकायची नाही, तात्काळ ब्लड येणं बंद व्हायचं आणि सेप्टिक वगैरे व्हायचं नाही. तर ही बहुगुणी हळद आपल्या जेवणामध्ये रंग आणण्यासाठी, चव आणण्यासाठी, आपलं सौंदर्य वाढवण्यासाठी, आपल्या आरोग्यासाठी अशी ही बहुगुणी हळद आहे. तर बहुगुणी हळदीचा वापर आपण सगळ्यांनी केलाच पाहिजे. आणि अशा प्रकारे हे रोपटं तयार करून आपण आपल्या घरामध्ये इनडोअर ठेवू शकतो आणि आपल्या दरवाजावर ठेवू शकतो. हिला जास्तीत जास्त पूर्व किंवा उत्तर बाजूला हे रोपटं ठेवले जाते. त्याचप्रकारे आग्नेय कोणामध्ये सुद्धा ही रोपटं ठेवल्या जाते.
तर आपण अशा प्रकारे हे रोपटं तयार करून आपण आपल्या घराचं सौंदर्य वाढवू शकतो, आपल्या घरामधली सकारात्मक ऊर्जा वाढवू शकतो आणि आपल्या मोटिवेशन पण आपल्याला मिळते की चला आपण काहीतरी केलं आहे वा. म्हणजे याच्यामध्ये धार्मिक ग्रंथामध्ये सुद्धा हळदीला फार महत्त्वाचं स्थान आहे आपल्या धार्मिक ग्रंथामध्ये. आणि याला विधिवत वैदिक याच्यामध्ये किंवा विधी जो आपल्या पूजा अर्चा होम हवन वगैरे असते त्यामध्ये हळदीशिवाय कोणतंही देवाची पूजा म्हणा किंवा होम हवन म्हणा कोणत्याही प्रत्येक घरातल्या प्रत्येक शुभ कार्यामध्ये हळद वापरली जाते. दरवाजावर आपण हळदीचा उंबरठ्यावर लेपन करतो. तर अशा प्रकारे हळदीला आपण खूप महत्त्वाचं स्थान आपल्या जीवनामध्ये हळदीला आहे. तर अशा प्रकारे मी हा व्हिडिओ तुमच्यासमोर सादर केलेला आहे. नमस्कार.